आम्हाला एक चॅलेंज आला होता की फूड डिलिव्हरीवर ऑर्डर मारायची एका दिवसात किती म्हणजे लोक कमवू शकतात झोमॅटो आणि स्विगी रायडिंगवर करून. तर आम्ही आज ते चॅलेंज घेतलं आहे कंप्लीट करायला. तसं आमच्या दोघांची पण जॉब आहे. तर आम्ही आज एका दिवसात एक रायडर किती पैसे कमवतो हे रिॲलिटी चेक देण्यासाठी आम्हाला काय कोणाचं ट्रेड प्रमोशन नाही करायचं, काय नाही करायचं, रिॲलिटी चेक ॲट देन हातामध्ये किती उरतं आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तू काय बोलतो? आता आम्ही सध्याच लोड शेअर म्हणून ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. तर लोड शेअरवरती आम्ही आता ऑर्डर मारणार आणि लोड शेअरमध्ये तुम्हाला दिवसाची किती अर्निंग होणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घंट्याला किती पैसे मिळणार किंवा तुम्हाला विदिन दिवसामध्ये किती पैसे मिळणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येणार किंवा काय तुम्हाला प्रॉब्लेम्स समोर जावं लागणार किंवा काय गोष्टी त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला लाईव्हमध्ये आम्ही सांगणार आहे. तर तुम्ही प्लीज आमचा ब्लॉग आणि सगळे लाईव्ह राहील, काय कट्स नाही राहणार, काय नाही राहणार, एकदम रिॲलिटी चेक डायरेक्ट हातात ॲट द एंड पैसे किती उरतात हे आम्हाला दाखवून द्यायचे होतं. पेट्रोल सगळं जाऊन खाणं पिणं सगळं जाऊन. आता आमच्याकडे आता एक मिनटं समोरच ना आता आमची गाडी ती दुसरी जी गाडी आहे ती ह्याच्यावर आहे सर्व्हिस सेंटरला. ही माझी गाडी आहे वेस्पा. आज हिच्यावरच मारतो आणि हिचंच दाखवतो तुम्हाला म्हणजे ॲव्हरेज फ्युरेज काहीतरी आहे म्हणजे ही गाडीवर आपण मारून दाखवतो आज. काय नाही सेमच ॲव्हरेज हिचं पण ॲक्टिवा वगैरे सारखं. तर बघू आज किती काय होतं आहे. हॅलो हा, तर याताही एक आपल्याला ऑर्डर पडली आहे क्लाउड खिचडीला जायचं आहे. 1.5 किलोमीटरची आहे. डायरेक्शन बघू जाऊ आणि बघू. पहिली ऑर्डर स्टार्ट झाली. टायमिंग बघा 12:52 पहिली ऑर्डर पडली आहे. बघतो आता जाऊन. ठीक आहे आता ऑर्डर उचलताना एक मिनटं तुम्हाला आता डायरेक्ट ऑर्डर उचलताना तिथं दाखवतो. हॅलो, तर आता आम्ही पिकअप लोकेशनवर चाललेलो आहे पहिल्या. तिथं जाऊन बघू आता काय होतं. 2-3 मिनटात ऑर्डर रेडी होती. ती उचलून तुम्हाला दाखवतो. मग ड्रॉप लोकेशन दाखवतो की नेमकं जायचं आहे कुठं ते पण दाखवून मग तुम्हाला अपडेट होतं. तिथं जाऊन आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. चला आता आम्ही इथनं ऑर्डर पिकअप केलेली आहे. तर ऑर्डरचा पहिले तुम्ही फोटो काढून घ्यायचा. फोटो काढून ॲप्लिकेशनवरती लोड करायचा. त्यानंतर इथं कन्फर्म पिकअप करायचं. आता आपली ऑर्डर पिकअप झालेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तुम्हाला इथं जे आपण ज्या लोकेशनला कस्टमरच्या इथं जाणार कस्टमरचं लोकेशन दिसणार. त्या लोकेशनला टाईप करायचं आणि लोकेशन चालवणार. आता आम्ही लोकेशनवर चाललो आहे कस्टमरच्या लोकेशनवर जाऊन दाखवतो आता. लोक खतरनाक दिसते राव व्हिडिओ बघते. पुणे सिटी आणि याच्यामध्ये ना भाऊ लय कष्ट आहे माहिती आहे का. उन्हात आणायचं एवढं कष्ट आहे. वाटतं एवढं सोपं नाही सगळ्या गोष्टी. वाटतं आपल्याला ऑर्डर भेटर मारू आपण पण नाही एवढं सोपं नाही भाई. एवढं ऊन आहे सगळं. एक 40-50 रुपयासाठी एवढं दूर जावं लागतं. एवढं ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. ट्रॅफिकमध्ये लागते एकदम खाऊन. आता चाललं इथं जवळच आलं आहे आता नळ स्टॉपच्या इथे. बघू देऊ आता बघू काय होते. आणि हा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. गाडीचं मीटर पण आपण 0 केलेलं आहे. ते 0 केल्याला तुम्ही गाडी थांबणार मी तुम्हाला दाखवतो. आता 1.9 झालं आहे किलोमीटर. जवळजवळ 2 किलोमीटर झालं आहे ते पण दाखवतो. म्हणजे ॲक्च्युअल आपली टोटल रनिंग किती होती दिवसभराची आपल्याला फक्त ॲप दाखवते. 2 किलोमीटर जायचं, 3 किलोमीटर जायचं, तिथून तिथं जायचं, तिथून तिथं जायचं. पण ॲक्च्युअल गाडी पळती किती आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी आज. गाडीचं मीटर 0 केलं ते पण दाखवतो गाडी थांबल्यावर. आत्ताच दाखवतो थांबा नाही. दिसतंय का रे 2.1 दिसतंय. दिसला असेल तुम्हाला गाडीचं मीटर 2 पॉईंट काहीतरी झालंय. आता इथं जवळच ऑर्डर आलेली आहे. मॅपमध्ये बघू शकता
इथं द्यायची आहे. जाऊन तिथं डिलिव्हर करून दुसरी ऑर्डर पण आपल्याला पेंडिंग आहे. ती लगेच उचलू आणि दुसऱ्या रेस्टॉरंटवर पण जाऊ. ती रेडी झालेला मेसेज आलाय मला आता. ती पण बघू. आता इथून राईट मारायचं आहे. जाऊन आता बघू शकता तुम्ही. त्या लाल डीपीच्या पुढे आहे म्हणतात. पहिल्या लोकेशनवर आलोय आम्ही. इथं देऊ आता ऑर्डर. वर कुठं तरी द्यायची आहे. काय क्लिनिक इथं आलोय. अराइव्ह करतो. याच्यावर इथं द्यायची ऑर्डर. गाडी राहते ना लाव इथं. गाडी आणतो. पहिली ऑर्डर इथं डिलिव्हर करायची आहे. आता आपण 4 सीटमध्ये ऑर्डर द्यायला चाललेलो आहे. आता एवढं अजून इथे लिफ्ट आहे. काही काही ठिकाणी लिफ्ट पण असते. चालत जावं लागतं. आता इथं लिफ्ट आहे. आता काय काय ठिकाणी लिफ्ट पण नसते. बघू आता आलो आपण. दोघं पण बसा डायरेक्ट घुसतात बिल्डिंगमध्ये कुठल्या पण. ऑर्डर दाखव बघू एकदा. पहिली ऑर्डर टायमिंग बघू शकता. मगाशी तुम्हाला दाखवलेला. अरे दिसत का नाही. पहिली ऑर्डर डिलिव्हर करायची. घेतलं आला अरे तो. आला असेल ना तो. पहिली ऑर्डर डिलिव्हर केली इथं. डिलिव्हर म्हणतो इथं. आता झालं. दुसरी ऑर्डर 55 रुपये भेटले. कंटिन्यू. दुसरी ऑर्डर आपल्याला पडली आहे सूर्यामा हॉटेल काय रविराज. तिथं जाऊ. दुसऱ्या ऑर्डरचं लोकेशन टाकतोय. कंटिन्यू. 1.2 किती किलोमीटर. 1.7 किलोमीटर जायचं आहे. आता बघू. ही ऑर्डर इथून जाऊन इथून उचलायची आहे आणि कुठं द्यायची ते पण बघू आता. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. गाडीचं मीटर पण दाखवायचं होतं तुम्हाला. 0 केलेलं ते पण दाखवतो. 1 मिनटं. गाडीला पांडू लावर चावी. आज भाई ह्या गाडीवर ऑर्डर मारतोय. दुपारी आपली दुसरी गाडी येईल. मग त्या दुसऱ्या गाडीवर पण मारू डायरेक्ट. महाग विषय दाखव. मीटर दाखव ना एकदा. दिसतंय का. 2.7 किलोमीटर झालं आतापर्यंत. 2.7 किलोमीटर झालंय. आता जाऊ त्या दुसऱ्या लोकेशनला. हॉटेल शिवराज रविराज काहीतरी होतं. तिथं जाऊन बघू आता. तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. ती ऑर्डर उचलतो. पहिली ऑर्डर झाली. दुसरी ऑर्डरला चाललोय. 1 मिनटं. पांडू कुठून जायचं बघतो मी. हा पलीकडे सरळ जायचंय. बघू. भायलो पुणे सिटी. भायलो लोडिंग विषय ना पांडू. लोडिंग आहे ना. ती गाडी लवकरच येते. एक मिनिट. कॅमेरा स्वाईप मारतो. रियालिटी चेक. रियालिटी एकदम. खरंच किती पैसे कमावतात. खरंच हातात किती राहतात. तुम्हाला आता मीटर पण दाखवलं मी. आता थोड्या वेळेचे पेट्रोल टाकन. त्या पेट्रोलचं पण मीटर दाखवणार. पेट्रोलला पैसे किती टाकले ते पण दाखवणार. सगळं दाखवणार. रियालिटी चेक एकदम. 1 मिनटं. विषय चौकातच नेमका कॅमेरा चालू. रियालिटी चेकच्या नादात आमचा चेक निघेल. काय रियालिटी चेकच्या नादात आमचा चेक निघून जाईल. हा रियालिटी चेक मध्ये आमचा पण चेक निघू शकतो म्हणून. नाही बघू ना काय होतंय कसं नाही. कितीला चालू गेलंय सगळं तुमच्या समोर आहे. आता म्हणतात झोमॅटोमध्ये एवढे भेटतात तेवढे भेटतात. खरं किती भेटतात. कष्ट किती आहे. काय किती आहे सगळं आज डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ त्याच्यावरच फक्त. दोघांनी पण सुट्टी काढली कामावरनं. म्हणलं आज हेच मारू. फक्त हेच बघू काय विषय नेमका. काय झोमॅटो लई चालू आहे ना. आज मारूनच बघू. दुसरा फोन घेतलाय तो झोमॅटोसाठी. आपला पर्सनल फोन आहे ज्यात व्हिडिओ चालू येतो. आणि हे दुसरं आहे. हा भाऊनी पण सुट्टी मारली आमची. खरं तर दुसऱ्या गाडीवर मारलं होतं माझ्या ॲक्टिवावर. पण कसं ती जरा काम चालू होतं गाडीचं. बाहेर गेली ती. दुपारी येईल मग दुपारी तिच्यावर मारू. आत्ता सध्या ही मोकळी होती गाडी. मग हिच्यावर मारतोय. पेट्रोलचा अंदाज एकदम तुम्हाला देऊ.
काय तुम्हाला ज्यांना करायचं असेल ना त्यासाठी खरं सांगतो. कमी करा, पण गाडी तुम्ही तुमच्या बजेटानुसार घ्या, कारण की व्यासपावरती ऑर्डर मारणं म्हणजे मूर्खपणा आहे. पण तरी आम्ही काय करतो. व्यासपावरती ऑर्डर मारणं म्हणजे मूर्खपणा हा, आहे. व्यासपावर मारणं मूर्खपणा आहे, कारण की गाडी त्यासाठी बनलीच नाही आहे. ही फक्त दिखावा धंदा, दिखावा म्हणजे शोसाठी आहे. आणि तुम्ही कामाला झुपल्यावर मग तसं नाही ना जमणार भाई. लॅम्बोर्गिनी तुम्ही रोज मग जॉबला जात आहे, खेडेगावात जात आहे, मग भाई मेंटेनन्स निघणार ना. म्हणून ती हिचा मेंटेनन्स तर आपण धरतच नाही. आपण ॲक्टिवा वगैरे असंच गाड्यांचं धरणार आहे. आता गाडी नव्हती म्हणून मारतोय. दुपारी तुम्हाला दुसरी गाडी दाखवली. इकडे राईटला जायचं, दुसऱ्या हॉटेलवर चाललो आहेत आता. पांडू ब्लॉगले मोठं बनून रे असं नाही, सगळे क्लिपा टाकायचे म्हणल्यावर क्लिपा थोडं टाकणार ना आपण. आता आपण बाकीच्या ऑर्डरच्या क्लिपा टाकणार नाही, एक ऑर्डरची टाकली ना आपण, बाकीचं आपण पण सगळ्या पिकअप आणि ड्रॉपचे तर दाखवावं लागेल ना. तुमच्या ड्रॉपचे तेवढं दाखवणार. पिकअप आणि ड्रॉपची तुम्हाला दाखवावं लागेल. आयला व्हिडिओ किती मोठा होतोय भाऊ. टायमिंग बिमिंग जाऊ द्या, रियालिटी चेक घ्याच फक्त. हां ठीक आहे, चालते. आता तिथं जाऊन तिथंच आहे, पुढंच आहे हॉटेल. पिकअप करतो, तुम्हाला दाखवतो, आणि मग ड्रॉप लोकेशन कुठं ड्रॉप करायचं ते दाखवतो 2 मिनटात आलो. ठीक आहे, पुणे सिटी लोकेशनवर पोहोचलो आहेत गाईज आपण. हॉटेल रविराज इथं आलो आहे, गाडी लावली. आता इथं ॲप लोड मारती जरा. हां रेडी होती का बघायचं का? हॉटेल बघू शकता तुम्ही, एकदम कडक आहे. हे पहिल्या ऑर्डरचे पैसे जमा झालेत. लाईव्ह ऑर्डर. हॉटेलवर पोचलो, रीच रेडी ऑर्डर 5207. आता ऑर्डर घेऊन येईन, मग बाकीचं ऑर्डर घेऊन आल्यावर दाखवतो. व्हिडिओ बनवायचं एकच कारण की लोक म्हणतात की ऑर्डरवर एवढे भेटतात तेवढे भेटतात. रियालिटीमध्ये खरे भेटतात किती हे दाखवायचं कारण तुम्हाला. किती म्हणजे टाईम किती लागतो एक ऑर्डर डिलिव्हर करायला. तुम्ही आता टायमिंग बघू शकता, जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतो. आता तुम्ही अंदाज लावू शकता. आणि पैसे किती भेटले ते पण तुमच्या समोर आहे. अजून पेट्रोलचे जायचे, खायचं प्यायचं धरायचं अजून. आता ॲट द एंड दिवसाच्या अखेरला राखेल किती खर्च ते पण दाखवू. आता बघू आता आपण. तो गेला ऑर्डर आलं, ड्रॉप लोकेशन दाखवतो. ऑर्डर पिकअप केलेली आहे. ऑर्डर पिकअप केलेली आहे. आता आपण फोन बघू एक मिनटं. पिकअप केली का? पिकअप केली ऑर्डर. ही ऑर्डर आली आहे. आणि आता जायचं आहे कुठे? अजय आपटेला जायचं आहे. इथं जायचं आहे. लोकेशनला गेलं का तुम्हाला लोकेशन गेल्यावर तिथं गेल्यावर मग तिथलं दाखवतो. आता ठीक आहे, आता राईड एन्जॉय करा. लोकेशनच्या जवळ आलो आहेत गाईज. इथं ऑर्डर द्यायची आता, ती दुसरी ऑर्डर. थांब, हळू दे. इथंच थांबलेत कुठेतरी. आहे इथं थांबलेत आजोबा. पुढं लावली ना. थँक्यू, वेलकम. दुसरी ऑर्डर दिली ती हे करतो. डिलेवर केली दुसरी ऑर्डर. 30 रुपये भेटले याचे. आता आपल्याला तिसरी ऑर्डर पण पेंडिंग आहे. वेज सूत्र म्हणून हॉटेलची पडली आहे. आता तिथं जाऊ, त्याचं डायरेक्शन बघू. सरळ जाऊन लेफ्ट इकडं. ठीक आहे, आता दुसरी ऑर्डरला जाऊ आपण. बघू आता आपली तिसरी ऑर्डर आहे. आता तिसऱ्या ऑर्डरला जाऊन तुम्हाला ऑर्डर पिकअप करताना दाखवतो आता. ठीक आहे, बाय. दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे आता. थांब, मी आणतो पांडू. तू थांब गाडीपाशी, मी आणतो. दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे. ऑर्डर घेऊ आता. झिरो 0661 तिसरी ऑर्डर पिकअप केली आहे. आता ड्रॉप करायला जाऊ, बघू काय होतं. सिटी कशी पण? पुणे सिटी क्लीन सिटी. डिक्की बाकीच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी पुण्याचा कचरा दाखवला असेल, पण आम्ही कचरा नाही दाखवणार. हा, आम्ही फक्त चांगल्या गोष्टी दाखवणार, कचरा बिचरा दाखवणार नाही. पुण्यामध्ये कचरा आहे. डिलेवर करू. फोटो काढायचा एखादा असा. फोटो टाकला, आपलं
पिकअप केलं. आता जायचं आहे जयकडे जायचं आहे. फ्लॅट नंबर अपार्टमेंट नाव दिलं आहे. लोकेशन टाकू, जाऊ. तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो डिलिव्हरी करताना. ओके. पैसे तुमच्या समोर आहेत, सगळं तुमच्या समोर आहे. थांब बघू दे. लेफ्ट इकडनं कर्वेनगरच्या रोडला जायचं. हां जवळच इथंच आहे. एक 3 आहे. तिकडं जायचं आहे लेफ्ट साईडला. डॉन बोले डॉन को असा होता राडा. पुणे सिटी भाई क्वालिटी वाटते रो. तू पांडू बघणार राव भाई, काय वाटते भाई. हो काय अँगल येतं ते. एक रायडिंग ब्लॉक पण करू काय भावांनो, सांगा जरा, सांगून टाका भाई. आमचं पहिलं चॅनल, आता चॅनलबद्दल बोलायचं राहिलं. पहिलं चॅनल डिलीट झालं, हे नवीन चॅनल आहे आता आमचं. मला जरा सपोर्ट करा आणि फक्त रियालिटी दाखवणार आम्ही. पैसे हे बघा, तिसरी ऑर्डर पण पडली आहे, ही पण उचलतो. ऑर्डर अशी पडते. ऑर्डर दाखवली पांडू आता कशी पडते ते पण दाखवलं. 1 मिनटं थांबा पांडू, एक काम कर. इथंच जायचं आहे, तिथं जायचं आहे. तिथं दुसऱ्या लोकेशनवर आलो. इथं ड्रॉप आहे तन्मयपुरी अपार्टमेंटमध्ये जायचं आहे. ऑर्डर घे. 202 सेकंड फ्लोअर. 202 त्या भाऊंला बोलचा ऑर्डर आहे. 202 202 ना. हां एंट्री कर तिकडे. तो एंट्री करेल, मी चाललोय ऑर्डर द्यायला. 202 ला जायचं आहे. पब्लिक भाई ब्लॉक किती मोठा बनन मला माहिती नाही बरं का, पण बनन भाई, जेवढा बनन तेवढा बनन. तिसरी ऑर्डर घ्या आता. ड्रॉप करू आणि बघू काय होतंय काय नाही ते. काय म्हणते लय भाई, पुन्हा तानाचं अवघड आहे. इथं द्यायची ऑर्डर कुठे होतं, बेल वाजवतो. ऑर्डर देऊ. ऑर्डर आहे ठेवले. हां थँक्यू. 32 रुपये भेटले. थँक्यू म्हणलं बरं वाटतं रे. काय तर काय बोलत पण नाहीत माहिती आहे का, डायरेक्ट घेतात. हां ठीक आहे. पृथ्वी व्हेजिटेरियन, आपल्याला पुढची ऑर्डर पडली पृथ्वी व्हेजिटेरियनची. आता ही 4थी ऑर्डर असेल. इथं जायचं आहे. इथून उचलताना तुम्हाला दाखवतो. पांडू भैया खाली असेल आपला पांडू भाऊ. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. पृथ्वी व्हेजिटेरियनची पडली पुढे. इथून पुढे हॉटेलवर आलोय आम्ही. इथं चालू ऑर्डर, वेळ लागेल थोडासा. आता तुम्हाला तोपर्यंत आत्तापर्यंत पैसे किती झाले ते दाखवतो. हे ॲप आहे. टायमिंग बघा 1:48 झालेत. गाडीचे किलोमीटर दाखवतो नंतर. इथं बघा टोटल दिसून 117 रुपये झालेत. 3 ऑर्डर 117. आणि आता ही पेंडिंग आहे. ह्याचे काहीतरी असेल 40 रुपये. बघू आता. हे बघा तुम्ही रिअल टाईम बघू शकता. टायमिंग, ऑर्डर आणि ही लाईव्ह ऑर्डर आहे आपली. ही रेडी झालं, ही पण डिलिव्हर करायला जायचं. बघू आता किती वेळात किती कमी होतं आपण. ठीक आहे. हां तर ही रेडी झाली ऑर्डर. ही उचलली आम्ही. ऑर्डर आणली. आता पिकअप करतो ऑर्डर. पिकअप झाली. आता इथं जायचं आहे. सी विंग महालक्ष्मी नगर वारजे. ठीक आहे. तर आता इथं जायचं. इथं जाऊन तुम्हाला दाखवतो पुढचं ऑर्डर डिलिव्हर करताना. लोकेशनवर आलो आहे. चौथ्या लोकेशनवर आलो आहे. रिच लोकेशन करतो. महालक्ष्मी सोसायटी कुठली तरी सोसायटीमध्ये बी विंग. घेऊ ऑर्डर. B701 7वा मधला 701ला जायचं आहे. बघू चल
भाई कष्ट आहे भाई, वॉचमॅन बसतो इथे. 701. हां, तो एंट्री करतोय, मी जातो. 7व्या फ्लोअरवर जायचं आहे. धीरे से बंद कीजिएगा. ह्यो आरसा ना पहिल्या सोसायटीमध्ये गेलो ना, त्याचा आरसा भारी होता. कुठं कुठं वापरतात हा आरसा नाही. 7व्या मजल्यावर आरसा थोडी आहे. आरसा नाही काय? आरसा नाही. मला वाटलं आरसा आहे. भाई काम करावं लागतं भाई पांडू. 40 रुपयासाठी किती मेहनत आहे. मेहनत आहे भाई, मेहनत आहे. मेहनत आहे, मेहनतच आहे कामाला. मेहनत आहे. आता ही डिलिव्हर करू काय म्हणतो. हे धर ना फोन, फोन धर, फोन. हां दिली, कन्फर्म दिली. आहे तरी आपल्याला 57 रुपये आणि आपल्याला टोटल टाईम ऑर्डरसाठी आपल्याला टोटल टाईम किती लागलेला आहे. टायमिंग 23 मिनिटामध्ये आपण ऑर्डर डिलिव्हर केली आहे. ती पण ही ऑर्डर 5 किलोमीटरची आपल्याला 57 रुपये मिळाले तिथे. म्हणजे आता तुम्ही कॅल्क्युलेट करा पर किलोमीटरच्या हिशोबाने किती मिळाले असतील. 57. अच्छा, आता अशी तुम्ही ऑर्डर सर्चिंगमध्ये चालू आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट ऑर्डर पडणार, बघूया कुठली पडते. तर आता नेक्स्ट ऑर्डर बघून काय पडते. ती खाली गेल्यावरच पडून पांडू. तर आता तुम्ही बघू शकता टायमिंग किती झाला आहे. टायमिंग झाला आहे 2:14. तर 2:14ला आपण आता थोडासा ब्रेक घेतो आहे. एक जेवण वगैरे करू, मग परत कंटिन्यू करू ब्लॉग. आता तुम्ही जवळजवळ आपला 2:14 म्हणजे आपण चालू केलं तर जवळजवळ 1ला. तर 1 तास झाला आहे आपलं, 1-1.5 तास. 12:48ला चालू केलं होतं आपण ऑर्डरला. आता तुम्ही बघू शकता की आपले किती झालेत. 4 ऑर्डर मारलेत आपण. 4 ऑर्डरचे झाले. 1 मिनटं. 4 ऑर्डरचे झाले आपले 174 रुपये. तर तुम्हाला दिसत असेल. आता आपण घराकडे चाललो आहे, म्हणजे घरी चाललो आहे. जोडिओ नवीन यंगस्टर पण झालं ना इथं. ऑफर होती. कसली ऑफर होती? 499. तुम्ही कुठलाही क्लॉथ घ्या. हा का? पण 499 पण नाहीत ना आपल्याकडे. जरा जेवण वगैरे करतो, मग परत नंतर मग चालू करतो. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा तासाच्या. 1 मिनटं. तर तुम्ही कॅल्क्युलेशन ना तासाच्या हिशोबाने करा. आता किती तास झाले आपले? 1.5 तासाचे आपले 174 झाले. आता घरी जाऊ, जेवण करू, मग परत आपण जवळजवळ आता किती 2-3 वगैरे, 3-3:30 नाही तर 4-5 वाजता आपण स्टार्ट करू. परत रात्री मारू ऑर्डर, रात्री ऑर्डर मारू. मग त्यानुसार मग रात्रीपर्यंत किती होतात ते बघू आता. कारण की जेवणाचं तर हे आहे ना, इम्पॉर्टंट आहे जेवण वगैरे करणं सगळं. जेवणाचा ब्रेक घेतोय आपण. आता ऑफलाईन गेलो 2 वाजता, 2-2:30 वाजता जेवण करून मग परत आपण येतो. ठीक आहे, मग चाललो आता घरी. तर बघू आता भाई, उन्हाने एकदम कठीण झाली. दोघांची पण जरा पाणी ताण वगैरे लागले. तर बघू आता जाऊन. ठीक आहे, मग एकदम रियालिटी सगळी तुमच्या समोर आहे. चालतंय, बाय. 2000 years later. तर आमचा ब्रेक झाला आहे आता. आता वाजलेत किती? 5 वाजलेत. आम्ही परत आता ऑर्डरलाच सुरुवात करतोय. हे बघता तुम्ही. ऑनलाईन जातो आता आणि बघू आता. 1 मिनटं. आता ऑर्डर पडेल. किती वाजलेत? 5:24. 1 मिनटं. तर पहिली ऑर्डर पडली आपल्याला आता. थिओब्रोमा म्हणून करिश्मा सोसायटीला जाऊ, पिकअप करू आणि बघू काय होते ते.
पिकअप करताना मग व्हिडिओ चालू करतो. आता बंद करतो. ठीक आहे, ओके. लोकेशनवर आलो आहेत आता. अराइव्ड करू. रेडी नाही अजून, ऑर्डर रेडी होती. ठीक आहे, इथे लोकेशन थिओब्रॉमाला. ही आता आपली 5वी ऑर्डर आहे. आपण 4 ऑर्डर सकाळी मारल्या, तिथूनच आता 5 वाजता आपण कंटिन्यू करतो पुढची ऑर्डर. तर बघू आता काय होतं ते. हा तर ऑर्डर पिकअप केलेली आहे. पिकअप करू आणि कस्टमरचं लोकेशन बघू. 1 मिनटं पांडू धर रे फोन. फोटो काढू ऑर्डरचा फोटो काढला. पिकअप केली. तेजस कोथरूडमध्ये जायचं आहे. चला आता लोकेशनवर जाऊ कस्टमरच्या. तिथं जाऊन मग डिलेवरी करताना कंटिन्यू करू. ओके ठीक आहे. लोकेशनच्या जवळ आलो आहेत आपण आता. इथंच कुठंतरी बिल्डिंग आहे 5 सदन नावाची. पुढं चल पुढं. हे राईटची वाटते 5 सदन. हा बघ हे बिल्डिंग आहे. इथं पार्सल द्यायचं आहे. इथे डायरेक्ट आतमध्ये टाकतो. वॉचमॅन कशी डायरेक्ट पार्सल. 1 मिनिट दे बरं. डिक्कीत तू एंट्री कर, मी जातो द्यायला. सहा नंबर फ्लॅट. 6 सेकंड फ्लोअर. 6ला तर जातो. 6 नंबर फ्लॅट आहे सेकंड फ्लोअरला. बघू आता देऊ. 1 मिनटं. इथे कुठं तरी 5 6. पार्सल तुमचं गेलं पार्सल. तेजस 6 नंबर फ्लॅट. दिलं पार्सल. बघू आता जाऊ. दुसरी ऑर्डर पण पेंडिंग आहे आपल्याला. याचे 44 भेटलं आहे या ऑर्डरचे. त्याला दुसरी ऑर्डर जायचं KG मोमोजला. चलो ओके. हाँ दे दिया. और आशा भी ना बात होती है. हां चलो क्रेझी मोमोजला तिथं गेल्यावर आता उचलताना दाखवतो ऑर्डर पिकअप करताना. तिथं गेल्यावर बघू आता. सर हे आहे कधी. ठीक आहे ओके. चलो हे बघा अशी ट्रॅफिक पण लागती जाताना. आता इथं आपण पिकअप करायला चाललो आहे ऑर्डर. तर अख्खी ट्रॅफिक आहे रोडनी आणि रोज लागते. आता हे ऑफिसचा टायमिंग झाला ना, लोक सुटतात ऑफिसवरून, तर अशी असतीच गर्दी त्या टायमिंगला. तर या टायमिंगला पण ऑर्डर मारणं थोडी रिस्की आहे. खूप वेळ जातो ऑर्डरमध्ये. बघू शकता तुम्ही. आता ही पुढची ऑर्डर उचलली आपण. त्या लोकेशनवर जायचं आहे तर ड्रॉप करताना व्हिडिओ करतो. ह्या डायरेक्शनवर जायचं. आता क्रेझी मोमोजची ऑर्डर उचलली आहे. आतमध्येच पिकअप केली मी. तर बघू आता इथं जाऊन तुम्हाला दाखवतो पुढं. 1 मिनटं. हे इथं जवळच लोकेशन आहे. एकदम 120 मीटरवरच होतं. इथंच ड्रॉप करायची. चल ना पुढं. इथं आतमध्ये टाक ना. इथून राईटमध्ये आतमध्ये. इथं राईटला. हां ना इंडिकेटर. हां तिथंच जवळ कुठेतरी. इथून मागून उचलले ऑर्डर. आणि इकडं डेव्हलपर्स म्हणून आहे. काय डेव्हलपर? विलास हे वाटतं. हे काय आहे?
अरे ती मोठी बिल्डिंग होती वाटते पांडू ही बिल्डिंग आहे. याला विचार वॉचमॅनला विचारावं लागेल. विलास जावडेकर डेव्हलपर्स. उस गेट से अंदर क्या? हाँ. ही मोठी बिल्डिंग आहे इथं कुठेतरी. ही मोठी बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये ऑर्डर द्यायची पण त्या फ्लोअर वगैरे काय माहिती नाही. कंपनी वाटते ही. हे काय वरले टावर्स करावं लागेल आधी. तर कस्टमरला कॉल केलाय मी. बघू कस्टमर काय म्हणतोय. हेलो, हाँ मैं इधर नीचे आया हूँ बिल्डिंग के नीचे. पर उसका फ्लोर वगैरह कुछ नहीं दिया आपने. थर्ड फ्लोर पे का फ्लैट वगैरह कुछ. फ्लैट नहीं, ऑफिस है. आप तीसरे माले पे आओ, मैं बताती हूँ. हाँ ठीक है. तीसरे माले पे जाना है. ठीक है. तिसऱ्या मजल्यापर्यंत जायचं. इथं द्यायची ऑर्डर देऊन येतो मग मी. ठीक आहे. हां इथं आत्ता वर ऑर्डर होती. इथं डिलिव्हर केली. आता चाललो आहे. याचे 30 रुपये भेटले. 2.8 किलोमीटर होतं. 26 मिनिट लागले कंटिन्यू. पुढची आपल्याला समुद्रवेजची ऑर्डर पडलेली आहे. तर समुद्रवेजला जाऊ आता. डायरेक्शन करू आणि बघू आता. ठीक आहे. ओके समुद्रवेजची ऑर्डर पडली आता. हे किती आहे? 1.7. पांडू थांबला असेल खाली जाऊन बघू आता. ठीक आहे. आता समुद्रवेजला जाऊन मग कंटिन्यू करतो व्हिडिओ मी. तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो पिकअप करताना. ओके चलो. आलो आहे आता लोकेशनवर. समुद्र हॉटेल. इथं ऑर्डर आहे. बघू शकता. हां ऑर्डर पण रेडी आहे. पिकअप करू. ऑर्डर उचलली आहे. जाऊ आता. तुम्हाला एकदा लोकेशन दाखवतो. त्याआधी तुम्हाला किलोमीटर पण दाखवतो. आता सकाळपासून आपलं किती झालं आहे ते पण किलोमीटर दाखवतो तुम्हाला. 1 मिनटं ही पिकअप करतो ऑर्डर. आणि कस्टमरचं लोकेशन बघू कुठं कस्टमरला ड्रॉप करायची. काय रे पांडू काय करतोय. मग काय मला दाखवतोय काय. डिक्की खोलून कस्टमरला जायचं आहे आता इकडे कुठंतरी. अच्छा DP रोडची तिकडे आहे पांडू. ठीक आहे. आता कस्टमरच्या लोकेशनला जाऊन मग दाखवतो मी ऑर्डर डिलिव्हर करताना. हे इथं ठेव. मला मास्क पाहिजे. मास्क घेतले. तर ठीक आहे. आता तुम्हाला एकदा हे दाखवायचं होतं किलोमीटर टोटल. एकदा किलोमीटर दाखव रे पांडू टोटल किती झालं. 27 किती. 27.3 किलोमीटर. 27.3. तर सकाळपासून आपलं 27 किलोमीटर झालं. ठीक आहे. आता बघू कस्टमरच्या लोकेशनवर जाऊन कंटिन्यू करतो. ठीक आहे. मग तिथं एकदा ड्रॉप केल्यावर लोकेशन तुम्हाला टोटल पैसे पण दाखवतो किती झाले ते. ओके ठीक आहे. मग चला ते इकडनंच जायचं. आलो आहे आता लोकेशनवर. इथंच आहे होम कुठंतरी. हे वाटतंय बेल वगैरे नाही का इथं. हे इथं ऑर्डर इथं डिलिव्हर करू आपण. त्यांनी डायरेक्शन दिलं होतं कुठं कसं आहे. उघडतायत का. ऑर्डर दिलेली आपण आता डिलिव्हर म्हणू. आता डिलिव्हर केली तर बघू शकता तुम्ही. ह्याचे आपल्याला 42 रुपये भेटले. ओके. तर आता तुम्हाला टोटल अर्निंग पण एकदा दाखवून देतो.
90 झालेले आहेत आपले. किती 7 ऑर्डरमध्ये वाजलेत किती 6:33. ठीक आहे, आता नेक्स्ट ऑर्डर घ्यायची पाळी. पुढची ऑर्डर घेऊ आता. स्कॅनिंग करतो आहे आपण नेक्स्ट ऑर्डरला. घेऊ आता बघू. पांडू शेट गाडीचं मागच्याच तुम्हाला पिकअप करतानाच टोटल हे दाखवलं होतं किलोमीटर. तर आता नेक्स्ट ऑर्डर उचलू. आता ही लास्ट ऑर्डर करू, मग आपण घरी जाऊ आणि तुम्हाला मग एकदा टोटल ब्रीफ देऊन टाकतो की किती काय झालं. ही आपली लास्ट ऑर्डर असेल. आता तसा पण वेळ झालेला आहे आणि आज आपण फक्त एक ऑर्डर पडलेली कोथरूडची, तर ही ॲक्सेप्ट करू. आता ॲक्सेप्ट केली आहे. तापाडिया कॉलेज का इथं जायचं आहे, तापाडिया कॉलेज कट्टाला. ही ऑर्डर आपण देऊ आणि मग घरी जाऊन ब्रीफ देऊ तुम्हाला. बेसिकली हे एक जस्ट ट्रायल होतं आपलं की काय अर्निंग होती काय ते बघायला. तर प्रॉपर केलं तर वेगळंच रिझल्ट असेल. हे ट्रायल केलं आहे म्हणून आपण थोडं टाईमपास करत केलं आहे. तर ठीक आहे, इथं जाऊ बघू आणि डिलिव्हर करून मग आपण एकदा घरी जाऊन एकदा मग तुम्हाला टोटल काय उरले कसं काय झालं सगळं सांगतो. ठीक आहे, जायचं मग पांडू. चला आलो आहे आपण लोकेशनच्या जवळ. आता लास्ट ऑर्डर आहे आपली. ती सिटी सेंटर आहे ना पांडू, इथं थांबू. इथं रिक्षाची इथं लाव. इथं आहे आपली ऑर्डर. डेक्कन चौ येतो का? इथून तापाड्याची इथून ऑर्डर घ्यायची आहे. आता ही ऑर्डर आपली लास्ट राहील. त्याच्यानंतर ही ऑर्डर ड्रॉप करून आपण डायरेक्ट घरी जाऊ. मग तुम्हाला सगळी समरी देऊ दिवसाची काय कसं काय झालं काय झालं. 1 मिनटं ऑर्डर झाली चालू. पांडू एकदम क्वालिटी दिसतोय हा पांडू बाई. काय दिसतोय बाई. सॉक्स पिक्स हा बाई जोरात आहे. सकाळी ना यांनी दुसरे कपडे घातले होते. व्हिडिओ चांगले आहेत ना तर भाऊ लगेच जर्किंग बदलून आला व्हिडिओसाठी. कसं आहे पांडू. हा थांबा. ऑर्डर बघा. ऑर्डरला झाली रेडीच नाही पण ऑर्डर. थांबा एकदा विचारू आपण. समोसा पॅटी समोसा ऑर्डर उचलली. आता पिकअप करू आणि कस्टमरचं लोकेशन बघू. फोटो टाकू. ऑर्डरचा फोटो टाकावा लागतो. फोटो अपलोड केला. पिकअप केली. कस्टमरचं लोकेशन बघू आता. फ्लॅट नंबर 101 स्वामी समर्थ अपार्टमेंट. कस्टमरचं लोकेशन टाकलं आणि 1 मिनटं आपण आता ऑफलाईन बटन दाबत आहे. ऑफलाईन जातो आहे आपण आता, कारण की आपण लास्ट ऑर्डर करतो मग यानंतर आपल्याला घरी जायचं आहे. तर जास्त वेळ नाही करणार. ही आपली लास्ट ऑर्डर असेल. तर कुठं जायचं आहे बघा एकदा. सरळ जायचं आहे. जवळच आहे. जवळ नाही तसं लांब आहे. वर जायचं आहे. ठीक आहे, कस्टमरच्या लोकेशनवर गेल्यावर तुम्हाला फोन करतो. सॉरी फोन म्हणतोय. व्हिडिओ चालू करतो. सॉरी ते कस्टमरला फोन करतो व्हिडिओ चालू करतो असा विषय झाला. पांडू एक काम कर, रॉंग वेने टाक. मामा लोक थांबलेत तिथं. सबके मामा आहे हो. होय पांडू. हां रोड एन्जॉय करा तुम्ही. फुल ॲस्थेटिक. गाडी बिडी भारी वाटते राव पांडू. काही म्हणतो तू जेव्हा ब्लॉग बघशील ना तुला कळलं क्वालिटी झालं. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे. आत्ता सध्या तुम्ही रोडचा आनंद घ्या की काय पण तुमचे क्वेरी असतील, काही असेल डाऊट असेल, काही जरी असेल काय पण असेल कमेंट करा. जरी काय नसेल तरी कमेंट करा, पण काहीतरी कमेंट करा. ते कमेंट बघितले की बरं वाटतं जरा, म्हणून काहीतरी कमेंट करा. ही पहिलीच व्हिडिओ आहे आमची खतरनाकमध्ये, नाही का पांडू? काहीतरी व्हिडिओ काहीतरी कमेंट करा. चांगली वाटले, खराब वाटले, काहीतरी खराब नका टाकू, चांगलेच टाका. काहीतरी करा पण होय कमेंट करा. हां भले लाईक नका करू पण कमेंट करा. लाईक पण करा पण कमेंट पण करा. इथं गर्दीला असते रात्रीच्या टायमिंगला, एवढं खरं आहे. ऑर्डर आता बघा लय कष्ट आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर तुम्हाला फक्त आम्ही
पिकअप आणि ड्रॉप एवढंच दाखवतोय. खरं हे रोडचं एक्सपिरियन्स जास्त आहे ह्याचं आहे, अवघड आहे. म्हणजे हे काम अवघड आहे. रोडने जायचं, सिग्नल वगैरे, धक्के बिक्के हे सगळं आपल्याला सहन करायचं आहे. तर तुम्ही अंदाज घेऊ शकता. चाललो आहे आता, आलंय जवळच आलं. 1 किलोमीटरवर आपला आता ड्रॉप आहे. मग काहीतरी खाऊ वाटलंच तर मग जाऊ घरी. घरी गेल्यावर मग तुम्हाला पांडू सगळं कॅल्क्युलेशन करून दाखवल्याचा कसं काय असतं ते. ट्रेनमध्ये आले कसं वाटतं. पांडूने सिग्नल मामा लोक होते म्हणून पांडूने लगेच टप दिशेने हेल्मेट टाकलं. नाही तर आधी नव्हतं टाकलं भाऊ. ती मामा बघितलं हेल्मेट टाकलं. आणि कसे वाटतं ते पण सांगा. तुमच्यासाठी दिवसभर तुम्हाला पण माहिती आहे, सकाळी चालू केली ती रात्र झाली आहे, बघू शकता. हे पण सांगा. आमच्या मेहनतीला 1 लाईक ठोकून द्या. व्हिडिओ आता बघा किती लंबा होईल, काय होईल. एन्जॉय करा, सर्वच एन्जॉय करा. रोड भारी आहे. ठीक आहे मग आता ड्रॉप लोकेशन गेल्यावर परत व्हिडिओ चालू करतो. आता पॉज करतो. कॅमेरा क्वालिटी कशी ते पण सांगा. नवीन फोन आहे भाऊ. गाडी पण सांगा आपली कशी वाटते. पांडू पण सांगा कसा वाटतोय. काय ना काय सांगतच राहा. पांडू एक सांगू का तुला, त्या ब्रिजवरून घ्यायची आपल्याला गाडी राईट साईडने. म्हणजे तू जरा पलीकडनंच ठेव. तर फायनली लोकेशनवर आलो आहे. ऑर्डर कार्ड, ही बिल्डिंग आहे, ही अपार्टमेंट आहे, इथं द्यायची ऑर्डर. रीच करू लोकेशन रीच. पुढची व्हिडिओ कशावर पाहिजे ते पण सांगा. आता आम्ही झोमॅटोचं हे केलं आहे, रिव्ह्यू केलं आहे. तर अजून काय असेल शॅडो पॅक्स पोर्टर वगैरे याचं पण करू शकतो. 101 फ्लॅट नंबर पहिलाच मजला. 1 मिनटं याला एक सांगू. नमस्ते, मीच करू क्या एकदा फिरसे नमस्ते बोलू. ब्लॉग चल रहा है आम्हाला. एंट्री करावं लागते अशा बिल्डिंगमध्ये. प्रत्येक कोण आलं कोण गेलं मी तर फेकच नंबर टाकतो. नाही भाऊ, चांगला ओरिजिनल टाकतो बाबा. 101 म्हणलं द्यायचं आहे. हे 102 103 तुम्ही 101 हे वाटते. वेलकम. दिली ऑर्डर, डिलेवरी डन. ऑर्डर दिली, याचे भेटले 37 रुपये. ओके. पहिला इथं मूर्ती बघा, सिनेमॅटिक बाई मस्त आहे. चला आता पैसे. टायमिंग 7 वाजले. ठीक आहे. तर आता डायरेक्ट घरी जाऊ आणि नाहीतर काहीतरी खायला जाऊ. नॉर्मल काहीतरी खातून आणि तुम्हाला घरी जाऊन मग सगळं समरी देऊ आज दिवसाची, पूर्ण दिवसाची. होय चला आता. किती झाले आपले? दाखवू का? रोख कॉल करता. घरी जाऊन तशी समरी द्यायचीच आहे. आता 8 ऑर्डरचे झालेत 327. हे किलोमीटर पण बघा एकदा. इथं आपल्या गाडीत झालं 35.5 आणि इथं झालं 34. म्हणजे बरोबरच आहे नाही का? आता तुम्ही इथं बघू शकता की जे आम्ही सकाळी 12 ते 4 वाजेपर्यंत जे ऑर्डर केल्या तिथं आम्हाला 82 मिनिट लागले. टोटल 17 किलोमीटर झालं. आणि ते आम्ही आता रात्रीची ऑर्डर केल्या 4 ते 7:30 वाजेपर्यंत. तिथं तुम्हाला दिसते की 85 मिनिट झालेले आहे आणि ते 17.6 किलोमीटर झाले. त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. टोटल किलोमीटर इथं तुम्हाला 34 किलोमीटर दाखवते. तर 34 किलोमीटरमध्ये तुम्ही एक्झॅक्ट तुम्हाला 3 किलोमीटर जर का तुम्ही वाढवलं, कारण की बाकीच्या याच्यामध्ये पण गाडी फिरते जिथं टोटल आहे ना आपल्या गाडीचं होतं नाही का. तर टोटल इथं 35 किलोमीटर दिसते. तर 35 किलोमीटरमध्ये अजून तुम्ही एक्स्ट्रा 1 किलोमीटर जोडून घ्या की तुमच्या खात्रीसाठी. तुम्ही टोटल त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करू शकता की तुम्हाला विदिन 1 आवर्समध्ये किती पैसे तुम्ही कमवलेत ते. आता घरी जाऊन एकदा कॅल्क्युलेशन देऊ. होय आउटर देऊन टाकू. हां चला आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो. तर आपला व्हिडिओ आज पूर्ण दिवस झालेला आहे. आपण पूर्ण दिवस ऑर्डर मारलेले आहेत. तर आता आपण घरी आलो आहे. तर आज किती काय झालं तर आपण ते बघू. इकडे 1 मिनटं हे दाखवू. आता
327 रुपये झालेत. आपण हे एवढं जवळपास आपण जवळपास 137 मिनटं आपण ऑनलाईन राहिलेलो आहे आणि 137 मिनटं म्हणजे 2.5 तास होतात. तर 2.5 तास तुम्ही पकडले तर त्या हिशोबाने जर का तुम्ही घंट्यावरचे पैसे पकडसाल तर तुमचे 130 रुपये पर आवर्सच्या हिशोबाने तुम्ही आज पैसे कमवलेत. आणि आपण जवळपास अडीच तास केले तुम्ही. जर का तुम्ही आपण 327 रुपये आपले झाले, 327 भागीला जर का आपण 2.5 केलं तुमचं, तर घंट्यानुसार तुमचे 130 रुपये इथं या ठिकाणी होतात. तर चांगला ऑप्शन आहे. जर का जॉब वगैरे नसेल किंवा काही तुम्हाला ऑप्शन अवेलेबल नसतील कामाचे तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आम्ही तरी तुम्हाला एक रिव्ह्यू देण्यासाठी थोडा टाईम केलं आहे. तुम्ही 8 तास 10 तास पण करू शकता. 8 तास तुम्ही केले तुमचे 700-800 रुपये होऊ शकतात. पेट्रोलचे वगैरे काढून तुमची चांगली अर्निंग यामध्ये होऊ शकते. एक डेली तुम्हाला सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा कोणी स्टुडंट असेल ज्यांना जॉब नसेल तर ते पण लोक हे ट्राय करू शकतात. रिव्ह्यू ठीक होता, म्हणजे एवढं एक्सटेंड म्हणजे जास्त पण नाही की तुम्ही हा डेली करू शकता. जेव्हा तुम्हाला गरजेचं असेल तेव्हा तुम्ही हा ऑर्डरचं काम करू शकता. 1 मिनटं फक्त 130 म्हणजे बेसिकली 130 रुपये एका तासाला. जर दिवसातून तुम्ही केले 130 दिवसातून जर तुम्ही 5 ते 6 तास जरी दिले तर तुम्ही 6 तास दिले दिवसातून. आपण सकाळी धरून जेवणाचा वगैरे टाईम मायनस करून 6 तास म्हणजे ऑनलाईन राहिले तर तुम्ही जवळजवळ 780 700 750 ते 800 रुपये कमवू शकता. तर त्यातून जर मायनस केले 100 किंवा 150 रुपये पेट्रोलचे तर 650 वगैरे तुमच्या हातात राहतात. तर असा होता आपला झोमॅटोचा एक्सपिरियन्स आजचा. काय पण जे असेल ते कमेंटमध्ये सांगा. ओके, धन्यवाद.